नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील खोची गावची अवस्था म्हणजे गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं अशी अवस्था लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने करून ठेवली आहे. या भागाच्या आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि स्थानिक नेत्यांनी गावाच्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या, पण जनतेच्या मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विशेषतः गावातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून अंत्यविधीसारख्या संवेदनशील आणि दुःखद प्रसंगी नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीतील शेडची पत्रे जीर्ण झाली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे आमदार यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नुकताच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीच्या वेळी मृतदेहाला अग्नी देत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. पाण्याच्या माऱ्यामुळे अग्नी वारंवार विझू लागला. यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देताना सुद्धा नागरिकांना भर पावसात भिजत उभे राहावे लागलेच, पण मृत्यूनंतर सुद्धा त्यांची अवहेलना संपली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. या घटनेमुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या असून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की गावातील इतर विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, मात्र अत्यावश्यक आणि संवेदनशील अशा स्मशानभूमीसारख्या सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी केवळ आश्वासनांची खैरात न करता तात्काळ प्रत्यक्ष काम करून स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. जिवंत असताना नागरिकांना सुविधा नाहीत आणि मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी योग्य व्यवस्था नाही, ही गावासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशा तीव्र शब्दात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून सुरक्षित शेड, स्वच्छता, पाणी आणि आवश्यक मूलभूत सुविधा उभाराव्यात, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी पंडित पवार, दिनकर घाटगे, कुमार पवार, शत्रुघ्न बाबर, बंडू थोरवत, भीमराव माने, तानाजी थोरवत, सदाशिव घाटगे, पतंगराव वाघ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्मशानभूमीवर प्रेत जाळायला आले असताना मोठा खूप पाऊस आलेला. गेली 1 तास झालं प्रेत जाळण्याचा प्रयत्न करायला लागलो, तर पूर्ण विजायला लागले. वर पत्र्याची दुर्दशा, त्या ग्रामपंचायतीने या गावाच्या प्रशासनाने केलेली गावची दुर्दशा. जिथं प्रेत जाळायला तिथं जर असली परिस्थिती असेल तर बाकीच्या सुखसुविधा तर बोलायलाच नको. लवकरात लवकर ग्रामपंचायतने आणि बाकीच्या प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, आमदार असू देत, खासदार असू देत, यांनी या प्रश्नाची लवकरात लवकर दखल घ्यावी, हीच आमच्या सगळ्या प्रशासनाला, आमच्या सर्व ग्रामस्थांच्याकडून विनंती आहे.